कोरोनाच्या महामारीमुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या गणेशाच्या दर्शनासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवार येऊ शकत नाही. मात्र या विघ्नावर मात करत दशावतार आणि डबलबारी यशस्वीरित्या जगभरात लाईव्ह केल्यानंतर आता कोकणचं महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हचा लाईव्ह प्लॅटफॉर्म सज्ज झाला आहे आपल्या गणेशाच्या लाईव्ह दर्शनासाठी, तेही अवघ्या 500 रुपयात. गुगल पे किंवा फोन पे वरून नोंदणी शुल्क जमा करा आणि आपल्या गणेशाचं लाईव्ह दर्शन घडवा कोकणच्या महाचॅनेलवर. ना कुणाचा वारसा ना घरची परंपरा, पण केवळ आवड म्हणून मूर्तिकलेत आलेले सासोली मंदार मूर्तिकलेचे मालक व युवा मूर्तिकार गणेश ठाकूर त्यांनी कोकणच्या पारंपरिक मूर्ती कलाकारांसमोर एक मोठा आदर्श निर्माण केलाय. आज गणेशांच्या मूर्तिशाळेत साकारलेली मूर्ती कलाकारांशी आमचे चीफ रिपोर्टर संदीप देसाई यांनी केलेली ही खास बातचीत. कोकण भूमी ही खरं तर कलाकारांची भूमी आहे. याच कोकण भूमीत जो गणेशोत्सव आहे तो फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात कोकणाचा जो गणेशोत्सव आहे तो सगळ्यांना वेळ लावणारा अक्षरशः आहे. प्रत्येक घरोघरी गणपती आणि गणेशोत्सव अशा प्रकारे हा माहोल असतो. याच अनुषंगाने आज आपला गणेशोत्सव आहे तो अगदी उद्यावर येऊन ठेपला आहे. गणेश चित्रशाळेमध्ये याची लगबग आहे. आज आपण जे आहोत ते संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक मूर्ती बनणारी आणि अतिशय आखीव रेखीव मूर्त्यासाठी जे प्रसिद्ध मूर्तिशाळा आहे ती मंदार आर्ट मूर्तिशाळा. या शाळेचे मालक अगदी युवा मूर्तिकार गणेश ठाकूर यांच्या समेत आपण आहोत. त्यांनी एक स्वतःचं वलय निर्माण केलं आहे. अवघ्या 20 वर्षात कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक मूर्तिकार म्हणून त्यांनी जे नाव मिळालं आहे ते अलौकिक असाच त्यांचा हा प्रवास आहे. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया. नमस्कार साहेब. आपला जो हा प्रवास आहे तो कोणतीही त्याला कुठचीही पार्श्वभूमी ना वडिलोपार्जित ना कुठच्या तरी शाळेमध्ये जाऊन तुम्ही प्रशिक्षण घेतलं आहे, पण एक आवड आणि केवळ आवड म्हणून तुम्ही या क्षेत्रात आलात आणि अगदी गॉड गिफ्ट मिळालं असा तुमचा एक बोलण्यातनं संदेश या ठिकाणी व्यतीत होतो आहे. काय सांगाल? हो, गॉड गिफ्ट म्हणावं लागेल, कारण विद्यार्थी दशेमध्ये असतानापासूनच मला चित्रकलेची खूप आवड होती. घरामध्ये पेंटिंग करणं, आणखी काय करणं अशा पद्धतीचे उपद्व्याप माझे छोटं असताना सुरू होते. आणि मी एक किस्सा सांगेन की शेतात गेलेलो मी, आमची भातशेती आहे आणि शेतामध्ये गेलेलो आणि तिथे एक सहज म्हणून मला तिथे चिकट माती दिसली आणि त्या मातीतनं एक छोटीशी मूर्ती मी बनवली, बाप्पाची मूर्ती. अगदी काही बाप्पाची म्हणजे बाप्पाची बनली. आणि त्याच्यानंतर ती मूर्ती मी घरी घेऊन गेलो. घरी घेऊन गेल्यानंतर आईला म्हणालो की असं झालं आहे, मला मूर्ती करण्याची इच्छा होते आहे आणि मी मूर्ती करणार आहे. तर सगळी घरातली म्हणाली की आपल्याला काही या कलेचा वारसा नाही आहे आणि हे काही आपल्याला जमणार नाही आहे. पण तशातही मी जाऊन नाही आता करायचीच म्हणून बाप्पाचीच प्रेरणा मला मिळाली आणि त्याच्यातनं घरी आलो आणि एक 4 फुटाची मोठी मूर्ती मी साकारली. ही माझी सुरुवात अगदी. आणि ती 4 फुटाची मूर्ती साकारताना असं झालं की त्या मूर्तीला माती नेमकी किती वापरायची ह्याचा काही मला अंदाजच नव्हता. तर साधारणपणे एक टेम्पो रिक्षा भरून माती होती आणि ती सगळी माती त्या एकाच मूर्तीला वापरली गेली होती आणि ती मूर्ती अक्षरशः इथून हलत नव्हती जागेवरनं. अशात माझे मामा म्हणाले की ठीक आहे, आपल्या भाच्याने बनवलेली आहे तर ही मूर्ती आपण पूजन करणार आहोत. आणि त्या मामाने ती अक्षरशः 20 ते 25 लोकांनी लागून ती मूर्ती शेवटी पूजनाला लावली. त्याच्यानंतर मग हा प्रवास सुरू झाला. साधारणपणे 17 मूर्त्या त्यावर्षी मला लोक म्हणाले की माझी बनव, तुझी बनव. आणि 17तनं 34, 34नं 52, 52तनं मला वाटतं 100, 150 असं करून आज मी जवळपास 3-3.5 हजार मूर्त्या दरवर्षी बनवतो. आणि याचं वितरण साधारण गोवा आणि छोटे छोटे जे मूर्तिकार आहेत त्यांच्याकडे पण म्हणजे होलसेल पद्धतीने आम्ही त्या मूर्त्या पुरवतो. अशा पद्धतीचा हा माझा प्रवास सुरू झाला. म्हणजे की कळत नकळत मी ह्या व्यवसायामध्ये आलो. व्यवसाय म्हणूनही करायचा नव्हता किंवा मूर्तिकार म्हणून माझं म्हणजे मी पुढे नावलौकिक करणार किंवा मूर्तिकार म्हणून मी नावारूपाला येणार हे पण नव्हतं. पण एक बाप्पाची मूर्ती साकारायची इच्छा झाली, त्यांनी प्रेरणा दिली आणि त्याच्यातनं हा एवढा मोठा व्याप माझा हा 20 वर्षानंतर उभा झाला. अगदी अनेक विद्यांचा दाता जो आहे तो गणेश असं म्हटलं जातं आणि तीच एक विद्या आपल्या हाती त्याच्याच कृपेने आली असं म्हणायला हरकत नाही. पण आपण ज्यावेळी सुरुवात केला ही मूर्ती साकारण्याचं त्यावेळीचं आपलं वय आणि आजचं म्हणजे कितव्या वर्षी ही तुम्ही पहिली मूर्ती केली? अवघ्या 19व्या वर्षी, वयाच्या 19व्या वर्षी मी ही मूर्तिकाम सुरू केलेलं आहे. आज 20 वर्ष माझ्या मूर्तिकामाला झालं.
मला लोक विचारतात की ही शाळा पारंपरिक आहे का, खूप पूर्वीची आहे का, पिढीजात आहे का, कारण हे सगळं काम बघून त्यांना पण प्रश्न पडतो की हे आत्ताचं नसणारच आहे. पण अवघ्या 20 वर्षामध्येच हा सगळा किमया, ही जादू जी आहे ती बाप्पाने बनवून दाखवली असंच मी म्हणेन. कारण याचं सगळं श्रेय मी बाप्पाला देणार आहे. कारण हे गॉड गिफ्ट आहे. मी ना कुठे शिकायला गेलो होतो, ना कुठे काही ट्रेनिंग घेतलं, काही नाही आहे. फक्त केवळ एक जिद्द होती, मनामध्ये इच्छा होती आणि त्या इच्छेपोटी मी या व्यवसायामध्ये उतरलो. आणि आज माझ्याबरोबर आज जिल्ह्यामध्ये 30 कारागिरांना मी एक रोजगार देतो आहे. याचं पण एक मला समाधान आहे की असंख्य कारागीर मी बनवतो आहे, कारागीर घडवतो आहे, त्यांना पण ट्रेनिंग देतो आहे, त्यांना पण दाखवतो आहे की हे असं आहे तसं आहे. हे जे शिक्षण आहे तेही माझ्या शाळेमध्ये आज उपलब्ध आहे. म्हणजे कळत नकळत मी कारागीरही घडवण्याचं काम करतो आहे. याचंही एक मला एक वेगळं समाधान आहे. नक्कीच आपण म्हणतो की आपल्या चित्रशाळेमध्ये 30 लोक काम करतात आणि अनेक चित्रकार आणि जे आपले कारागीर आहेत त्यांना तुम्ही घडवताय. तर हे शिक्षण कुठनं येते आपल्याकडे? ना आपल्याकडे व्यावसायिक शिक्षण आहे, कुठचंही नाही. अगदी आपण हे सगळं पाहूनच कुठून ना कुठनं माहिती घेऊन शिकलं आहे. तर काय नेमकं? नाही, मी त्याच्यात एकच सांगेन की कलाकार हा फार असा कल्पक असतो. दुसरी गोष्ट, कलाकार निरीक्षण ऑब्झर्वेशन जे आहे ते कलाकाराचं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याच जोरावर मी हे सगळं आत्मसात करू शकलो. कारण मी जो अनुभवासारखा दुसरा गुरुच नाही म्हणतात, तसे प्रत्येक गोष्टीचे मी अनुभव घेतलेले आहेत. म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये ह्या व्यवसायामध्ये काय खड्यानखडा मला माहिती आहे की काय ह्या रंगाचं काय होऊ शकतं, ह्या मातीचं काय होऊ शकतं, एखादा फेविकॉल मी कुठे वापरल्यानंतर त्याचा काय रिझल्ट येऊ शकतो. ह्या सगळ्याचे मला बरे वाईट अनुभव आहेत. आणि या अनुभवाच्या जोरावर मी आज ह्या इतर कलाकारांना शिक्षण देतो, एवढंच मी सांगेन. नक्कीच आपण ज्यावेळी सुरुवात केलेली ती आणि आज 20 वर्षानंतरचा हा जो फरक आहे, म्हणजे त्या काळी साधारण मातीच्या मूर्तींना प्राधान्य होतं, अलीकडे शाडू माती आली. तर तो काळ आणि आजचा काळ काय सांगा? खरं सांगायला गेलो ना तर त्यावेळी जी मजा होती, म्हणजे मूर्तिकार म्हणजे एखादा निर्मितीचा जो आनंद आहे तो फार वेगळा आहे. कारण जेव्हा आपण एखादी मूर्ती घडवतो आणि नंतर ती रंगवतो, त्याची जी मजा आहे किंवा त्याचा जो आनंद आहे तो फार वेगळा आहे. पण हल्लीच्या काळात काय झालं आहे की एकतर ह्या बदलत्या युगात लोकांनी वजनाचा विचार केला, त्याच्यामुळे मातीचं वजन पेलवणार नाही आहे दिवसेंदिवस. आणि त्याच्यासाठी मग लोकांनी हा शाडू मातीचा पर्याय आणला. पण ह्याच्यामध्ये मूर्तिकाराला आनंद नाही आहे. हा एक म्हणजे एक रंगकाम करायचं म्हणून तर माझ्या शाळेमध्ये, माझ्या चित्रशाळेमध्ये अशी एक खासियत आहे की 5 मूर्त्या मी अजूनही हाताने बनवतो. आणि माझं समस्त सगळ्या मूर्तिकारांना सांगणं आहे की बाबा रे, हे कोल्हापूरवरून आणताय, आणखी आम्ही पण होलसेलमध्ये पुरवतो आहोत. पण ह्या मूर्त्यांवरती डिपेंड तुम्ही राहू नका, तुम्ही अवलंबून राहू नका. तुमच्या हातातली कला तुम्ही लोप पाहू नका. म्हणजे एखादी ज्यावेळी सराव बंद होतो, मी आता तुम्हाला जाकीर हुसेनचं उदाहरण देईन. ते तबल जे आहेत उत्कृष्ट तबला वाजवतात, पण त्यांचा रियाज कधी थांबत नाही आहे. तसं मूर्तिकामामध्ये जे मूर्ती घडवण्याचा जो रियाज आहे, तो जो आमचा घडतो आहे रियाज, तो तुम्ही बंद करू नका. म्हणून मला मूर्तिकारांनाच सांगणं आहे की केवळ तुम्ही कुठेतरी मिळतात बाबा, ठाकूरांच्या शाळेमध्ये मिळतात, त्या आणूया आणि रंगकाम करूया आणि ग्राहकांना पुरवूया, असं न करता थोडाफार निर्मितीचा आनंद घ्या. मूर्ती घडवा तुम्ही मातीने, त्याचा जो आनंद आहे तो फार वेगळा आनंद आहे. नक्कीच आजच्या मूर्तिकारांसाठी सुद्धा एक हा अतिशय चांगला संदेश आहे. तरीही आजच्या मूर्तिकारांच्या ज्या अडचणी आहेत त्या खूप वेगळ्या आहेत. म्हणजे तुम्ही गेले 20 वर्ष या व्यवसायामध्ये आहात, मूर्ती घडवताय, एक आवड इथपर्यंत ठीक होतं. पण आज कुठेतरी खऱ्या अर्थाने व्यावसायिकदृष्ट्या या लोककलेकडे बघितलं पाहिजे. कारण लोकांची आज डिजिटल जमान्यामुळे मागणी तसा पुरवठा करावा लागतो आहे आणि याच्यामध्ये अनेक आपल्या गोष्टींनासुद्धा आपण कुठेतरी छेद देऊन काम करतो आहे. तर काय सांगाल? नाही, निश्चित मागणी तसा पुरवठा करावा लागतोच. कारण आता बघा, वजन हा मोठा इश्यू आहे. लोकांना मूर्ती मोठी हवी आहे, परंतु तिचं वजन नको आहे. आता मातीच्या मूर्त्या बनवल्या तर मातीच्या मूर्तीचं वजन पेलवत नाही आहे. मग हा कुठेतरी छेद देत असतानासुद्धा आपण आपलं काम, म्हणजे मी म्हणेन की केवळ एक व्यापार म्हणून त्याच्याकडे बघू नका. मुळात आधी एक कला म्हणून त्याच्याकडे बघा, कलेचा आनंद घ्या, त्याच्यातनं व्यापार तुम्ही बाहेर काढा. म्हणजे शेवटी व्यावसायिक दृष्टिकोन आलाच. कारण लोकांना आता बघा, माझ्याचकडे तुम्हाला जर हे रंग बघाल तर तुम्हाला हे रंग कॉस्टली रंग आहेत, पण हे रंग वापरत असताना तुम्हाला म्हणजे व्यवहाराचा ताळमेळ हा घातलाच पाहिजे. मग तो घालत असताना तो आणि कला या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही प्रामुख्याने सर्व मूर्तिकारांनी बघितलं पाहिजे आणि तशा पद्धतीने हा व्यवसाय म्हणून केला पाहिजे. व्यवसाय प्लस एक सेवा म्हणून, एक सेवाभावी वृत्ती ठेवूनच हा व्यवसाय. नक्कीच हा श्रद्धेचा व्यवसाय आहे. व्यवहारा ह्याच्यातनं आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगेन, माझा एवढा व्यवसाय आहे पण मी कधीच कुठल्याच मूर्तीचं ॲडव्हान्स घेत नाही.
का घेत नाही याचंही मी कारण आता तुम्हाला सांगतो की कुठेतरी श्रद्धेला छेद जाऊ नये माणसाच्या. एक निष्ठा आहे माणसाची, मी ते मूर्ती बुक केलेली आहे, पण ज्यावेळी आपण त्याचा ॲडव्हान्स घेणार आहोत, ॲडव्हान्स घेतलं म्हणजे तो हां चला बाबा ॲडव्हान्स दिलं आहे, आता काय नाही गेलं तरी चालेल, मी आता दुसरी मूर्ती घेतो, हे कुठेतरी ह्याला छेद जाता कामा नये. म्हणून माझ्या एवढ्या म्हणजे गोव्याच्या टोकापर्यंत, त्या जिल्ह्याच्या या टोकापर्यंत मूर्त्या आहेत, पण मी कधीही कोणाकडनं ॲडव्हान्स घेत नाही. का तर तिथली निष्ठा संपू नये. त्या मूर्तीमागची जी निष्ठा आहे, त्याची श्रद्धा आहे, जो त्या श्रद्धेने इथे येणार आहे ती श्रद्धा संपू नये. त्याची मूर्ती इथे बनली की ते तो घेऊन जाणारच आहे. म्हणजे बाप्पाकडे तरी आता एवढं असं माणूस वागणार नाही, पण आपण मूर्तिकाराने काही बंधनं स्वतःवरती घातली पाहिजेत. दुसरी गोष्टसुद्धा सांगतो, मूर्ती बनवत असतानासुद्धा आपल्या संस्कृतीचं, आपल्या बाप्पाचं कुठेही विडंबन होणार नाही, कुठल्याही भावनेला धक्का बसणार नाही, या गोष्टीची सुद्धा काही निर्बंध मूर्तिकाराने स्वतःवर घालून घेतले पाहिजेत. आणि तशा पद्धतीने माझ्या मूर्तीशाळेमध्ये काम केलं जातं. नक्कीच अतिशय आपण एक चांगला आदर्श या अल्पावधीत अनेक युवा मूर्तिकारांसमोर निर्माण केलेला आहे. आणि आज कोकणातसुद्धा अशी एक परिस्थिती आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे गणपतींची संख्या होती, घरोघरी गणपती, ती कुठेतरी मर्यादित होती. आज त्याच्यामध्ये किती तफावत वाढली. म्हणजे जी विभक्त कुटुंब पद्धती आली, जेवढे भाऊ तेवढी घर, तेवढे गणपती, आणि त्यामुळे ही संख्या तुम्हाला वाटते का दिवसेंदिवस वाढत चालली? निश्चित संख्या ही रोज वाढतच आहे. रोज नव्याने बुकिंग होत आहे. 4 भाऊ असले की एका गणपतीचे 4 गणपती होत आहेत. हे सगळं वाढतच चाललेलं आहे. पण मी तुम्हाला सांगू की एक मूर्ती नेताना जेव्हा ते अख्खं कुटुंब जेव्हा आमच्याकडे येतं आणि त्या कुटुंबाचे चेहरे बघून जे आम्हाला जे समाधान वाटतं ना, ते एक मूर्ती नेण्यामध्ये काही म्हणजे आम्हाला तसं योग्य वाटत नाही ते. परंतु शेवटी लोकांना बदलणं तर आपल्या हातात नाही आहे. नक्कीच, कारण ज्यावेळी आपला गणेशोत्सव कार्यक्रम सुरू झालेला त्यावेळी त्यामागची पार्श्वभूमी तीच होती की एकोपा यामध्ये नांदावा, एक गाव एक गणपती, अशा पद्धतीने होतं ते. पण आज बदलत्या परिस्थितीनुसार सगळं चित्र बदलत चाललं. हे सगळं करत असताना आज आपण जवळपास 3-3.5 मूर्त्यांचा एवढा मोठा व्याप करताय. आपण एक महत्त्वाचा श्रद्धेपोटी ॲडव्हान्स हाही विषय बाजूला ठेवला, पण त्याची मूर्तीसाठी लागणारी माती, कारागिरांची सगळा एवढा मोठा व्याप, रंग, हा सगळा लाखोंचा व्यवहार आहे. कशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करता? म्हणजे काय नेमकं, म्हणजे हा व्यवसाय असा आहे की सेल्फ गुंतवणूक पूर्ण केली पाहिजे, त्याला कुठच्याही प्रकारचा अजून आधार नाही आहे, तर काय अपेक्षा आहे आपली? मी थोडंसं माझ्यापुरतीच बोलत नाही आहे, मी समस्त मूर्तिकारांसाठी बोलतो आहे. कारण व्याप वाढला आहे, त्या अर्थाने माझं क्रेडिट पण मार्केटमध्ये आहे आणि त्या क्रेडिटच्या आधारावरती मी आज हे सगळं तोलून नेतो आहे. परंतु शासनाचा सुद्धा याकडे लक्ष असायला हवा. कारण ज्यावेळी शासन निर्बंध घालते की आताच येऊ घातलेला आहे की POPच्या मूर्त्या नको, मातीच्या मूर्त्या हव्या, तेव्हा कुठेतरी मूर्तिकारांच्या मागे भक्कमपणे शासन उभं राहणं गरजेचं आहे. कारण व्यवसायामध्ये आम्हाला ही माती म्हणा, रंग म्हणा, हे खरेदी करत असताना आपण क्रेडिटवरती जेव्हा खरेदी करतो त्यावेळी त्याला निश्चित आपण 3%, 4% अशा प्रकारचे व्याजाची पण आकारणी आमच्याकडनं केली जाते मूर्तिकारांकडनं. शिवाय त्यांना बाजारभावापेक्षा जास्त भावाने ती मटेरियल खरेदी करावं लागतं आहे. कारण काय, तर तिथे क्रेडिट मिळतं आहे. त्या क्रेडिटच्या आशेने आम्हाला मग 5 रुपयाची वस्तू 25 रुपयाला खरेदी करावी लागते आहे. ही मूर्तिकारांची मुळात अडचण आहे. क्रेडिटच्या ह्याच्यावरती आम्ही हे सगळं करतो आहे आणि एक बाप्पाच्या कृपेने एक मोठा व्यवसाय उभा झालेला आहे. त्यामुळे मला आत्ता तशी देवाच्या कृपेने अडचण ही वाटत नाही, भांडवल म्हणून ही. पण ही अडचण समस्त मूर्तिकारांची आहे, कारण मी त्याच्यातनं गेलेलो आहे. मी 17 मूर्तीतनं सुरुवात केली आहे. तेव्हापासून मी हे सगळं भोगलेलं आहे. म्हणजे रंग आणताना काय परिस्थिती, माती आणताना काय परिस्थिती, मजुरांचा पगार देताना काय परिस्थिती होते. खरं तर मी तुम्हाला आधी खूप धन्यवाद देतो की तुम्ही ही सगळी विस्तृत माहिती देता आहात, की मूर्तिकारांचं कुठेतरी एक व्यथा मांडण्याचा प्रयत्न तुम्ही करता आहात. खरोखर तुमचा मी मनपूर्वक आभार मानतो. कारण आज तुम्ही बघा, दशावतार म्हणा किंवा नाट्यकला म्हणा, भजन म्हणा, ह्या सगळ्या कलांना उचलून घेतलं जातं आहे. परंतु या मूर्तिकाराकडे बघितलं जात नाही आहे. तुम्ही गावागावात बघा, तळागाळात मूर्तिकार आहेत. आता मूर्तीचं काम वर्षातनं 2 महिने असतं, पण 10 महिने ती माणसं काही दुसरं करू शकत नाही. कारण त्यांच्याकडे एक अलिखित जबाबदारी आहे की मला ते 50 मूर्त्या बनवायच्या आहेत. त्यामुळे मी कुठेतरी फिक्स जॉब करू शकत नाही किंवा मी दुसरा व्यवसाय करू शकत नाही. ही अडचण आहे. आणि ह्या अडचणीपोटी मग ती माणसं काय करतात, ती संपूर्ण वर्ष म्हणजे तुम्ही म्हणा आयुष्यपणाला लावत आहेत या मूर्तिकामासाठी. मग हे कुठेतरी शासनापर्यंत पोचलं पाहिजे. कारण मूर्तिकार नुसता वरवर तुम्हाला आज 2 महिने दिसतो, पण 10 महिने तो मूर्तिकार काय करत असतो
हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग तो कसं चालवत असेल आपलं? केवळ मूर्ती, दुसरं तर तो काही करू शकत नाही, कारण ही जबाबदारी आहे. वर्षभरानंतर त्याला पुन्हा मूर्त्या बनवायच्या आहेत. त्यामुळे हा कुठेतरी सगळ्या गोष्टीचा ताळमेळ घालून आज गोवा शासनाच्या धर्तीवर जर समजा मूर्तिकाराला अनुदान मिळालं किंवा एखादं पेन्शन, अशा पद्धतीची जर योजना शासनाने राबवली ना तर फार चांगलं होईल की असं मला वाटतंय. नक्कीच सगळ्या क्षेत्रातील कलाकारांना, जे आपले लोक कलाकार आहेत त्याच्यामध्ये दशावतारी असू दे, वाद्य असू दे, अनेक प्रकारामध्ये आहेत. पण मूर्ती कलाकार आहे तो कुठेतरी वंचित राहिलेला, उपेक्षित राहिलेला. त्याला शासनाने या ठिकाणी ऊर्जितावस्था आणण्यासाठी ठोस पाऊल उचललंच पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही. गोव्याचा जो आपण उल्लेख केला, गोव्यातील मूर्ती कलाकारांना अशा प्रकारचं अनुदान दिलं जातं, मूर्तीमागे अनुदान दिलं जातं. नेमकं काय आहे ही कन्सेप्ट आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने यासाठी काय भूमिका घेतली पाहिजे? नेमकी कन्सेप्ट म्हणजे एक मूर्तिकला ही जोपासली जावी. मूर्तिकलेकडे जो आजचा युवक आहे तो वळला जावा, मूर्तिकला त्याने आत्मसात करावी किंवा ते चालू राहावं, ती सेवा अखंडितपणे सुरू राहावी, हा त्याच्यामागचा एक खरा उद्देश आहे. आणि त्याचबरोबर आर्थिक सबलता म्हणजे मूर्तिकारासाठी आणि एक प्रोत्साहन, मूर्तिकाराला एक प्रोत्साहन म्हणून गोवा शासनाने हे एक चांगलं पाऊल उचललेलं आहे. खरोखर मस्त आहे. त्यामुळे मी आज म्हणजे आम्ही गोव्याच्याच सीमेवर असल्यामुळे आम्ही बघतो आहोत की आमचेही काही मित्र गोव्यात आहेत. मग ते जे 2-4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी याच्यापासून दूर जात होते, ते कुठेतरी या अनुदानामुळे पुन्हा जवळ येत आहेत, की पुन्हा त्यांना वाटतं आहे की आपण माती आणावी, आपण मूर्त्या बनवाव्यात, अशा प्रकारचा त्यांच्यामध्ये कुठेतरी विचार रुजू लागलेत. हा त्याच्यामागचा फायदा आहे. नक्कीच, कारण आम्ही बऱ्याच मूर्तिकारांना भेटलो आहे, तर पुढची पिढी आहे ती या सगळ्या अवघड परिस्थितीमध्ये येणं कुठेतरी हात दुरापस्त होत चाललं. जसं तुम्ही बोललात की 2 महिन्याच्या पूर्ण गोष्टीसाठी आपले 10 महिने एक जबाबदारी म्हणून वाया घालवावे लागतात. तर शासनाने यामागे सुद्धा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालत असताना सुद्धा एक सिंधुदुर्गचं वैभव म्हणून आपल्याला निश्चित या ठिकाणी लोकांनी तर गौरव केलेलाच आहे, पण खऱ्या अर्थाने ते सिद्ध होतं आहे की आज दुसरा एक तुम्ही उल्लेख केलात की संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात गणेश उत्सव जो आहे किंवा गणेश मूर्तींना मागणी आहे. जवळपास मुंबईतनं 1.5 लाख मूर्ती ह्या इम्पोर्ट केल्या जातात. तर अशा दृष्टीने आपलंसुद्धा एक धाडसी पाऊल उचलण्याचा मनोदय आहे. काय नेमकं त्याच्यामागे स्वप्न आहे आपलं? मुळामध्ये धाडसी पाऊल उचलण्यातच मला खूप आनंद, कारण मुळात स्वभाव आहे माझा जिद्दी आणि मला एखादी गोष्ट मिळवावीशी वाटली किंवा ती तिच्या मागे मी अगदी सर्व स्वप्नाला लावून लागतो. तर माझं एक स्वप्न आहे. मी मागे ज्यावेळी आपल्याकडे इथे एक संघटना बनवली त्यावेळी माझं मूर्तिकारांशी थोडासा संवाद झाला. थोडंसं खटकलं त्यांना माझं, की ते म्हणत होते की हे शाडू मातीच्या मूर्त्या तुम्ही बंद करा, हे करा, ते करा. पण मी त्यावेळीच तिथे या ठिकाणी संपूर्ण सभेला संबोधित केलेलं की तुम्ही असा एम ठेवा, की असं एखादं मोठं उद्दिष्ट ठेवा की कोल्हापूरवरनं सिंधुदुर्गात मूर्त्या येतात ना, उद्या सिंधुदुर्गातनं मूर्त्या बाहेर जाऊ देत, महाराष्ट्रात जाऊ देत, गोव्यात जाऊ देत, कर्नाटकात जाऊ देत, ते आपल्या जिल्ह्याचं वैभव असेल. मग तशा दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करा मूर्तिकार. आणि माझे तर तसेच प्रयत्न आहेत की आपण म्हणजे भरारी घेत असताना आपण कुठेतरी बाहेर म्हणजे आपल्या जिल्ह्याचं पण नाव तिथे वर्चस्वाने घेतलं गेलं पाहिजे. कालच योगायोगाने खासदार साहेब आमच्या शाळेला भेट देऊन गेले, तर त्यांनाही मी म्हटलं की मग मुंबईवरनं 1 लाख मूर्त्या जात आहेत, तर मग कुठेतरी समजा आपल्या जिल्ह्यातनं जाऊ देत थोड्या. आणि तशा पद्धतीने मी तर म्हणजे स्वतः तरी अगदी त्या पद्धतीने मी वाटचाल केलेली आहे. आणि येणाऱ्या काही काळात माझी मूर्ती या ठिकाणून परदेशी जाईल असं मला वाटतं आहे आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. नक्कीच अतिशय चांगला संवाद या निमित्ताने आपल्याशी करता आला. अतिशय चांगलं स्वप्न आणि एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्र बाळगतोय, हे सिंधुदुर्गसाठी खऱ्या अर्थाने ही मोठी अभिमानाची आणि गौरवास्पद बाब आहे. मात्र यासाठी आपले जे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या सिंधुदुर्गसाठीच नाही तर संपूर्ण कोकणसाठी सुद्धा एक अभिमानाचा विषय असेल. एवढं मोठं स्वप्न हे जे युवा कलाकार बाळगत आहेत त्यांच्यासाठी तर एखादं व्यासपीठ मोठ्या प्रमाणात या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभं राहिलं. खऱ्या अर्थाने अशा प्रकारची एखादी व्यावसायिक प्रशिक्षण देणारी शाळा, विद्यापीठ जर आपल्या कोकणात उभं राहिलं तर या सगळ्या युवा कलाकारांसाठी हे जे सगळं स्वप्न उराक्षी बाळगून जे हे युवा कलाकार आहेत ते सत्यात खऱ्या अर्थाने उतरायला वेळ लागणार नाही. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी संदीप देसाई, दोडामार. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.